मिरजेत पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक 26 ऑगस्टच्या जुलूसासाठी पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी केले मार्गदर्शन। पैगंबर जयंती शांततेत व उत्साहात साजरी करा। अफवा आणि सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे मिरज शहर पोलिसांचे आवाहन। मिरजेत पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी उपस्थित नागरिक, मुस्लिम समाज बांधव आणि शांतता कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन करत पैगंबर जयंतीचा उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले। पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी सांगितले की उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये। तसेच सोशल मीडियावरून पसरवणाऱ्या अफवा अथवा चुकीच्या माहितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। कोणतीही संशयास्पद किंवा चुकीची माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीला मुस्लिम समाजातील नागरिक तसेच KMM सुन्नी कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जुलूसच्या मार्गावर पावसामुळे ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने आवश्यक डागडुजी करून रस्ते व्यवस्थित करावेत अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली। 26 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8 वाजता 12 इमाम दर्ग्यातून पैगंबर जयंतीच्या जुलूसला सुरुवात होणार आहे। हा जुलूस शनिवार पेठ, महाराणा प्रताप चौक, जवाहर चौक, शास्त्री चौक, बुधवार पेठ, मच्छी मार्केट, पोलीस स्टेशन मार्गे तसेच मिरज शहर मार्केट परिसरातून पुढे दर्ग्याकडे रवाना होणार आहे। जुलूस दर्ग्यात पोहोचल्यानंतर कुराण खानी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष AG नदाफ, माजी महापौर, नगरसेवक मैनुद्दीन बागवान, वंचितचे नेते अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 4च्या सभापती शिरीन पिरजादे, नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग, नगरसेवक आझम काजी, सामाजिक कार्यकर्ते तन्वीर बागवान, जाहीर मुजावर ॲडव्होकेट रिजवान शरीर मसलत, ॲडव्होकेट जाफर शेख, ॲडव्होकेट मुस्ताफा बुजुर्ग, सामाजिक कार्यकर्ते शकील बावा पिरजादे, असलम काजी, खादिम जमातीचे असगर शरीक मसलत, शनी मुश्रीफ, झाकीर मुश्रीफ यांच्यासह मिरज शहर जुलूस कमिटी, KMM सुन्नी कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। जे वेगळं सहकार्य होतं ते त्याला आम्ही सांगू शकत नाही। पोलीस खात्यासाठी किती मोठं आव्हान आहे आणि किती मोठी तयारी आणि सगळ्या गोष्टींना मार्ग काढत त्यात समाजाचं आपलं योगदान हे खूप महत्वाचं आहे। कारण त्याचा पडसाद ही सर्व ठिकाणी उठत असतं। नागपाडा असू द्या, मिरज असू द्या, ही दोन्ही असे ठिकाण आहेत की फार महत्वाची ठिकाण आहेत। त्याचे पडसाद इथं काय होत आहेत पण त्याचे पडसाद बाहेर उमटतात असं आहे। आणि वारंवार मला वाटत होतं की आता यावेळेस काय करायचं, आमची भूमिका काय राहील। तर आम्हाला कळत होतं की आमच्या लेवलला ते काहीच नाही होणार, ते वरच्या पातळीवरच होईल। पण त्यावेळी इतकं सहकार्य मिळालं आम्हाला त्यावेळेस पाडलेले आहे। या ठिकाणी यावेळी सुद्धा आपण आम्हाला सहकार्य करणारच आहात याची आम्हाला खात्री आहे। तरी पण आपले काय प्रॉब्लेम आहेत, महानगरपालिकेचा आपण जर विषय मांडला, महानगरपालिकेला देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत। त्यावेळेस आमच्याकडून जे काही हे केल्या जातात, सोयी सुविधा दिले जातात त्याप्रमाणे किंवा बंदोबस्त लावला जातो त्याप्रमाणे आम्ही यावर्षी देखील बंदोबस्त लावणार आहोत। ज्या वेळेस आम्ही आपल्याकडून आपणाला आम्ही ज्यावेळी एखादा हाक मारतो त्यावेळी आपण उभं राहावं आमच्या सोबत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि 2-3 सूचना देतो मी आपणास आहेत जे आम्हाला सगळ्यांनाच द्यावे लागतात। आक्षेपार्ह घोषणा देऊ नये। पोस्टर त्यावेळी तुम्ही कोणतं लावताय त्यावेळी आम्हाला थोडंसं अगोदर पूर्वकल्पना द्यावी की हे पोस्टर आम्ही लावतोय आणि त्याची आमच्याकडून थोडीशी परवानगी घ्यावी अशी आमची एक अपेक्षा आहे। कुठलाही झेंडा बाहेरचे म्हणजे काय म्हणतात त्याला, झेंडा किंवा कुठलाही आंतरराष्ट्रीय तेढ आहे आणि त्याचं कुठंतरी समर्थन आपण करू नये की आम्हाला त्याच्यावर अगोदर पूर्वसूचना द्यावी, आम्हाला सांगावं की बाबा असं असं आम्ही करणार आहे तरच ते पुढे करावं। कारण त्याच्यामुळे कुठलाही काय प्रकार होऊ नये, समाजात कुठल्याची हे लोकांना त्रास होऊ नये। या ठिकाणी मिरज शहरामध्ये जुलूस आहे। जुलूसमध्ये
हजारोच्या संख्येने लोक येत आहेत आणि जुलूस बारबाग दर्ग्यापासून मिळून नदीवेस, भंडारीबाग दर्गा, गुरुवार पेठ, किसान चौक ते दर्गा असं जाऊन 12 वाजता त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुन्नी जमाततर्फे जेवण असतं आणि जेवण झाल्यानंतर तिथं त्याच्या आधी प्रार्थना होते आणि कार्यक्रम संपतो. याला 3.5 तास लागतात. तर हे जुलूस हिंदू मुस्लिम भाव सगळे असतात. मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मोहम्मद 26/8/2026च्या अनुषंगाने, मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध सूचना देण्यात आल्या आणि शांततेने पैगंबर जयंती साजरी करण्याबाबत यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. आमचंही जनतेला हेच आव्हान आहे की पैगंबर जयंती उत्साहात साजरी करावी, पण कोणत्याही कायद्याचा आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा प्रकारचं कोणतेही वर्तन असू नये किंवा सोशल मीडियावर सर्वांनी लक्ष ठेवावं, चुकीच्या अफवांना कुणी भुलू नये. त्यांनी जर कोणत्या अशा प्रकारची माहिती जर असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करावा ही मी जनतेला आवाहन करतो.